मुळामध्ये भाजप आणि शिवसेनेचा जो अजेंडा आहे तो हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वावर आता अनेक जण तोंडसुख जे घ्यायला लागलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेली आहे. धर्माच्या विरोधात बोलू नये किंवा इतर जातीच्या विरोधात बोलू नये हे तेवढं जरी सत्य. आम्ही जर कुणाच्या विरोधात बोललो तर त्याचा आगडोम उसळतो, त्याच्यावर टीका केली जाते आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्याला प्रत्युत्तर देऊ नये अशी जी काही भूमिका काही लोक जे घेत आहेत त्याला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हिंदुत्वावर कोणी या धर्मावर कोणी बोलू नये त्यांचाही निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं. हे नितेश राणेंनी त्यामध्ये भर घालण्यासाठी वक्तव्य केलं. कोणत्याही मुस्लिम व्यक्तींसोबत आता व्यवहार करू नका अशा पद्धतीने वक्तव्य केलं. महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे का, याच्यातून काय सिद्ध होतं? नाही, नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक झाल्याची माहिती आहे. त्याच्यात काही खलबतं झाली. ज्या बैठकीला मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, उदय सामंत यांच्यात ही बैठक झालेली आहे. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन असतं आणि त्याला सर्व पक्षाचे लोक येत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून काल अजितदादा, प्रफुल्ल पटेल हे सर्वजण गणरायाच्या दर्शनासाठी आले होते. निश्चित त्याच्यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा झाली असावी. येणारी निवडणुकीच्या कालावधीमध्ये नेमकी अजितदादांची भूमिका काय किंवा प्रफुल्ल पटेलची भूमिका काय ही त्यांनी शिंदे समोर मांडली असावी. परंतु एकमेकाच्या चर्चेमध्ये जो संवाद होतो त्यातून काही चांगलं बाहेर निघेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्या चर्चेच्या संदर्भामध्ये कोणतीही माहिती बाहेर कुणालाही सांगण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगतायत. त्याच्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणारच ना. जेव्हा गणरायाच्या दर्शनाला गेले त्या टायमाला सीएम बरोबर त्यांच्या चर्चा ह्या निश्चित झालेल्या आहेत. त्या नाकारता कशा येतील? आणि मग अजितदादांना किती जागा लढवायच्या किंवा त्यांचा काय हेतू आहे, काय काय मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे, कदाचित त्यांनी एकमेकाशी शेअर केले असाव्यात आणि ते काही गैरही नाही ना. उद्या जेव्हा युतीची बैठक होईल, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, त्यावेळेला या चर्चामधून आणखीन चांगलं काय निघता येईल त्याच्यापूर्वी जर असं जर बैठका होत असेल तर ती गोष्ट चांगली आहे. चर्चा झालीच पाहिजे. नसता हे राहिलं ते राहिलं करण्यापेक्षा आपण चर्चेतून चांगला मार्ग काढू ही भूमिका मुख्यमंत्र्याची आणि अजितदादांची असावी. काल त्याच्यावर राजकीय चर्चा सुद्धा झाली असावी. पण यामध्ये आणखी एक महत्त्वाचा एक मिनिट विषय सांग. येत्या 15 महायुतीच्या 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष असल्याचं सांगतायत. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर बैठक सत्र सुरू आहे, ज्यामध्ये 50, 25-25 म्हणजे भाजपला 50 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला 25-25 अशा जागा जाहीर करणार आहेत आणि त्या जागांवरती 18 नाहीत तेवढ्याच फक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत. निश्चितच लोकसभेला ज्या जागा वाटप झाल्या त्याला जो काळ विलंब लागला त्या विलंबामुळे अनेक उमेदवारांना प्रचार करायला योग्य वेळ मिळाला नाही. आता महायुतीने असं ठरवलं आहे की ज्या जागेमध्ये डिस्प्यूटच नाही त्या तातडीनं त्या घोषित करायच्या आणि त्या घोषित केल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार हे आपल्या कामाला लागू शकतील. परंतु मला असं वाटतं की यावेळेला सर्वच जागा या लवकरात लवकर डिक्लेअर करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे आणि त्याचा निर्णय सुद्धा हे तिन्ही नेते घेणार आहेत. अजितदादा माहितीतून थोडेसे बाजूला पडले सगळे, मग त्यांनी शिंदेची भेट घेतली. काय बैठक झाली? अजितदादा महायुतीतून बाहेर पडल्याचं चित्र हेच फक्त आपल्या माध्यमातून समोर येतंय. अजितदादा महायुती बरोबर आहे, महायुतीतच ते इलेक्शन लढवणार आहेत. त्यांच्यात आमच्यात कोणताही मतभेद किंवा भांडण ज्याला म्हणतो भांडण त्यांना नाही. ते महायुतीच्या बरोबर खंबीरपणे उभा आहेत आणि महायुती त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि ते इथूनच निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेला लुटणारे पाकिटमार आहेत असे मुंबईचं पुणे, नगर, परभणी, नागपूर सगळीकडे बॅनर लागलेले आहेत आणि ते महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारे पोस्टर्स आहेत. असे पोस्टर लावणारे जे महाभाग आहेत त्या महाभागांनी सत्तेत असताना काय केलं
याचा पाडा पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. म्हणून आता यांच्या दुकानदाऱ्या ह्या सगळ्या बंद झालेल्या आहेत आणि हे दुकानदारी बंद झाल्याचं शल्य त्यांना टोचतंय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ज्याने लुटलंय ते आता बॅनर लावायला लागले. हे दुर्दैव आहे, परंतु असं बॅनर लावून कोणताही फरक सर्वसामान्य माणसावर पडणार नाही. सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे ते हे महायुती सरकार आहे. हाच त्यांचा असलेली पोटदुखी. ते कुणाचंही नाव नाही त्याच्यावर, कोण लावले हे काही कळत नाही. कोण लावणार आहे? विरोधकामध्ये कोण लावणार आहेत? काही रिकामटेकडे असतात जे महाविकास आघाडीतले आहेत, त्यांनाच हा उद्योग सुचू शकतो. त्यांना आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून स्वमोठं इंटरेस्ट घेऊन अशा गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये त्यांना आनंद वाटतोय. सरकार स्पीडने काम करते, नेहमी दावा करतात गोरगरिबांसाठी, मात्र 3 दिवसात 370 जी याच्यावर आता टीका होऊ लागली. 4 दिवसात 3 निवडणुकीच्या जी विधानसभेमध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी लोकांचं असलेली कामाचं गती आणखीन वाढली पाहिजे. GR निघाले म्हणजे काय पर्सनल कुणाच्या फायद्याचे GR नाही, ते सर्वसामान्यांना जे उपभोगाचे आहेत, जे जाताना महत्त्वाचे वाटत आहेत त्या संदर्भातले GR काढण्यात आलेले. तुम्ही कोणताही GR समोर आणा, त्याच्यामध्ये कॉमन माणूस हा केंद्रबिंदू ठरूनच ते काढलेले GR आहेत. ते एवढं जर काही गती सरकारला आहे तर तुमचे आमदार आहेत संजय गायकवाड, तर माझ्या मतदारसंघातले जर कामं मार्गी लागली नाही तर मी मंत्रालयामध्ये उपोषणाला बसणार आहे. संजय गायकवाडने जे स्टेटमेंट केले ते असं केलेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी मान्यता दिल्यानंतरही मंत्रालयातील अधिकारी जर त्याला गती देत नसेल तर मी त्या ठिकाणी उपोषणाला किंवा धरणे आंदोलन बसणार आहे. याचा अर्थ असा होतो की अधिकाऱ्यामध्ये, काही अधिकाऱ्यामध्ये, संपूर्ण नाही पण काही अधिकाऱ्यामध्ये जो चालढकलपणा आहे तो त्यांनी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची दखल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी घेतली आहे. फेल्युअर नाही, पण असं एखादा अधिकारी असतो, सर्वच अधिकारी एवढे गतीने काम करायला लागले तर महाराष्ट्र आपलं कुठंच्या कुठं जाईल. परंतु एखादा अधिकारी असतो आणि त्याच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन आहे, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. काही अधिकारी असतात जसे राजकारणात असतात तसं कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा असतात. सर्वच चांगले आणि सर्वच वाईट असं मी म्हणत नाही. नाही, तसं तुम्ही आता गैर अर्थ काढू नका की मी सगळे कर्मचारी माझ्या अंगावर येतील आणि मग मी त्या अधिकाराच्या विरोधात काहीतरी बोलतोय, असं काही चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका. काही अधिकारी काम करत नाही हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. भंडाऱ्यामध्ये सध्या पूरस्थिती आहे. पूरस्थितीमध्ये लोक त्रस्त झाले, तर तिथले खासदार प्रशांत पडोळे हे पुराच्या पाण्यात स्टंट करतायत, रील काढतायत. खासदारांनी असं करायला नको होतं. जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे, पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली आहे. म्हणून आता विषय तिथं संपलेला बरा, परंतु चुकूनही अशी रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाही. लोकसभा सचिवालयाने नामाचं जो हे केलेलं असेल तुमच्या कार्यालयाच्या, त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट असं नामकरण आलंय. म्हणजे प्युअर कट शिवसेना नाव वापरता, त्याला तुम्हाला शिंदे गट लावा लागेल. तुम्ही शिवसेनेवर दावा करता. नुसतं शिवसेना शिंदे गट करण्याबरोबरच राष्ट्रवादीला जे कार्यालय दिलं तर त्यात शरद पवारच्या गटाला सुद्धा, उबाटाला सुद्धा त्याने ते उबाटा गट असं केलेलं आहे, काय उद्धव ठाकरे गट असं केलेलं आहे. कन्फ्युजन वाढवलं. या संदर्भामध्ये आमचे मंत्री आणि गटनेते श्रीकांत शिंदे हे स्वतः लोकसभेच्या अध्यक्षाला भेटून त्या संदर्भामध्ये त्यांना त्या सूचना करणार आहेत की आम्हाला अधिकृत मान्यता असल्यामुळे शिवसेना शिंदे गट नाही तर शिवसेना हाच शब्द ठेवावा, ही मागणी सुद्धा ते लोकसभेच्या अध्यक्षाला म्हणून करणार आहे. दुसरा मुद्दा आहे की भाजपच्या मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजितदादांनी ब्रेक लावलाय. लोणावळ्यातल्या कार्ला इथं एक चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द करण्यात आली आहे. मंगर प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तो प्रकल्प साकारला जात होता. दुसरं, भाजपचे गिरीश महाजन आहेत, त्याचं सुद्धा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी डावलून प्रस्ताव मान्यतेसाठी थेट उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आल्याची तक्रार आहे आणि नावातून चाणक्य हटवून बदल करण्याच्या सूचना दिल्या पाहिजे. या संदर्भात मला अधिकृत काही माहिती नाही आहे, परंतु मला वाटतं लोणावळा प्रकरणात त्यांनी स्टे दिलेला आहे, कोणतं ते रद्द केलेलं नाही आणि योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगितलं. विद्यार्थी असं म्हणाले की आमची महाविकास आघाडी सोबत मुंबईत बैठक झाली, कोणत्या हॉटेलमध्ये झाली, नेते कोणत्या गाडीत आले हे सगळं मी सांगू शकतो. आणि जर हे नेते सांगत नसतील तर उद्धव ठाकरे विचारा, त्यांना सगळं माहिती.
इम्तियाज जलीलांनी पडदा ठेवण्याचं काही कारण नाही आहे. कोणत्या गाडीत आले, कोण कोण आले, हे सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी मांडायला हवं होतं. या गुप्त बैठका कशासाठी? जर त्यांना उघडपणे आलं पाहिजे. परंतु हा जो डाव आहे, हा डाव मुस्लिम मताचं कसं त्यांना खेळवायचं, मुस्लिम समाजाला कसं वेठी धरायचं, यासाठी झालेली ती बैठक आहे. लोकसभेला याच प्रकारे प्रकाश आंबेडकर साहेबांना उद्धव गटाने असा जवळ करून प्रेस वगैरे घेऊन सर्व केलं होतं आणि ऐन वेळेला त्यांना बाजूला सारलं होतं. तीच पद्धत एमआयएम बरोबर करायचा सुद्धा उद्धव गटाचा डाव आहे. ते बोलतील आणि नंतर ऐन वेळेला तुम हमको मदत करो. गेल्या वेळेला लोकसभेला एमआयएमने अनेक ठिकाणी उमेदवार जे उभे केले नव्हते, त्याचं कारण असं होतं की ह्यांच्यामध्ये झालेली ही ट्रान्झॅक्शन, ज्याला दलाली म्हणता येईल, झाली होती. म्हणून एमआयएमने आपले उमेदवार उभे केले नव्हते. दुसरा एक मुद्दा आहे, बीप वरून सुरू झालेला आहे. इम्तियाज जलील काल असं म्हणाले की राऊत, बावनकुळे आणि शिरसाट हे बीप खात असतात. त्याचबरोबर ते म्हणाले की नेते बीप खातात आणि कार्यकर्त्यांना भडकवतात, दरवाजा बंद करून बीप खातात, बाकी सगळं नाटक करतात. इम्तियाज जलीलांना कोण काय खातं याची इतकी इत्थंभूत माहिती ठेवण्याची गरज नाही. तुम्ही काय करतात हे आम्हाला उघड करायला लावू नका. आम्ही काय खातो काय नाही खातो हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु तुम्ही कुठं कुठं गुडघे टेकता याची जर माहिती जर आम्ही जर सर्वांना दिली तर ते तुम्हाला महागात पडेल. मराठा आरक्षणावर सुनावणी आहे. ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकार मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलतीशिवाय ओबीसी यादी बनवू शकत नाही, असं त्यासाठी वैधानिक आयोग स्थापन करणं बंधनकारक असल्याचं सुद्धा मत नोंदवलंय आणि त्या अनुषंगाने आज सुनावणी. हे सर्व बाबी ज्या मागच्या वेळेला मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण ज्या कारणास्तव रद्द करण्यात आलं होतं, त्या सगळ्या बाबी विचारात घेऊनच आम्ही मागासवर्गीय आयोग असेल किंवा शिंदे समिती असेल ही त्यासाठी नेमलेली आहे. आणि सर्व आढावा मराठा समाज मागास कसा आहे या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी जवळपास 3.5 लाख कर्मचारी घरोघर जाऊन त्याचा सर्वे करतात. तो यासाठीच करत होतो की उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होईल त्या टायमाला कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे हे आम्हाला कोर्टाला सांगता येईल. म्हणून ते सगळं प्रक्रियेला जो काही वेळ लागला होता, काही लोकांना वाटत होतं 2 दिवसातच त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे होती आणि ते ताबडतोबीने काहीतरी घोषणा केली पाहिजे होती. परंतु ते न करता कायद्याच्या चौकटीत बसवताना ज्या अडचणी येतील भविष्यात त्या बाजूला सारण्यासाठी हे सर्व शिंदे समिती असेल, मागासवर्गीय आयोग असेल, याचं गठन करून ते सर्व करण्यात आला. आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आता जे मराठा समाजाला 10% आरक्षण दिले ते टिकावं ही आमची भूमिका आहे. बीफ कटलेटवरून संजय राऊत यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले आहे. बीफ कटलेटचा पुरावा द्या, नाहीतर संजय राऊत विरोधात FIR दाखल करणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्या लाहोरीच्या हॉटेलच्या मालकाने इतिहासात पहिल्यांदा एखादा इतका मोठा 1001 कोटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करतात आणि हा जो काही खोटं बोलतो ना, पण रेटून बोलतो. मला एक सांगा, हॉटेलमध्ये जेवल्याचं बिल गाडीच्या सीटवर कोणी पाडतं का हो? हा मूर्खपणाचा कळस. काहीतरी फेकायचं, काहीतरी खोटं बोलायचं. आता बावनकुळेचा मुलगा आहे ते हॉटेलचं बिल घेऊन खिशात घेऊन फिरतोय, त्याला काय दुसरीकडून वापस घ्यायचे होते का ते पैसे? लोकांची दिशाभूल करायची. मग त्या गाडीमध्ये आम्हाला बिल सापडलं, कुठे आहे ते बिल? दाखव ना, सगळ्या कॅमेऱ्याला दाखव ना. परंतु ह्या खोट्या गोष्टी पसरून कुणाची बदनामी कशी करायची? त्या हॉटेल मालकाने आयुष्यामध्ये कधी बिल विकलं नाही. त्या हॉटेल मालकाच्या धंद्यावर आता जो काही परिणाम होतोय ह्या लोकांच्या मूर्खपणाच्या स्टेटमेंटमुळे. म्हणून संजय राऊत सारखा खोटारडा माणूस, सायको माणूस, व्हिम्जिकल माणूस मला वाटतं महाराष्ट्रात दुसरा नाही. कर्नाटकला मांडा नावाच्या गावामध्ये दुकानांना आग लावण्यात आली. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान हा सगळा प्रकार झाला. दगडफेक सुद्धा झाली. गणपतीच्या काळात असतील, शिवजयंतीच्या काळात असतील, काही लोकांना जाती दंगली पेटवण्याचा एक हौस किंवा त्यांच्या मनावर तो असलेला विपरीत परिणाम त्याचे हे पडेल. जाणून बुजून दंगल कुठेतरी घडली पाहिजे, त्याचा परिणाम महाराष्ट्रात झाला पाहिजे, ही त्याच्या मागे षड्यंत्र रचतात.
परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा दंगली होणार नाही याची काळजी सरकार घेते. संविधान के घर को आग लगी, घर के चिराग से ईवीएम को क्लीन चिट मिली. हे जरा उत्सुक. संविधानला आग लावली ना, तो राहुल गांधींनी जाऊन परदेशात जाऊन आग लावली. आरक्षण देणार नाही असं म्हणतोय तो. हे जे बोंबलत होते ना, घटना बदलणार हे करणार, त्यांनी त्याचं उत्तर द्या ना. त्या राहुल गांधी जो बोंबललाय तो, अरे तुम्हाला ना दलिताला आरक्षण द्यायचंय ना, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ना, कोणत्याही समाजाला आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही. तुम्ही त्यांना खेळवण्याचा प्रयत्न करताय. तुमची भूमिका आज उघड झालेली आहे. तुम्ही दलित विरोधी आहात, तुम्ही घटनेच्या विरोधात आहात. आंबेडकरांची घटना तुम्हाला मान्य नाही हे तुम्ही परदेशात जाऊन सांगतायत. म्हणून राऊतने आता जाऊन ते परदेशातून आल्यानंतर राऊतने जाऊन त्याचा सत्कार करावा, त्यांना पुष्पगुच्छ द्या, त्याचा सत्कार करा, गळ्यात गळा घाला आणि सामन्याला फोटो छापून आणा. याच मुद्द्यावरून आमदार प्रसाद लाड असं म्हणतायत की मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? प्रसाद लाड काय बोललाय त्याच्यावर मी उत्तर देणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही शब्द दिला होता शिवाजी महाराजांच्या साक्षीने, ते आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. काही अंशी आम्ही निश्चित त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणून कुणबीचे लाखों करोडो लोकांना मिळालेले आहेत. 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि पुढेही त्यांना आरक्षण कसं द्यायचं हे शिंदे साहेब त्यासाठी प्रयत्नशील आहेत. न्यायाधीशच्या घरी मोदी गेले आणि त्याच्यावर संजय राऊतांनी असा प्रश्नचिन्ह निर्माण केलंय की आता आम्हाला कळतंय म्हणे की आम्हाला प्रत्येक खटल्यात तारीख पे तारीख कसं मिळतंय, आमचे कसे खटले टाळण्यात येतात आणि आम्हाला कसा न्याय मिळत नाही, याचं उत्तर असं. हे याला म्हणतात बालिशपणा. मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरणारे हे विद्वान हे असंच बोलू शकतात. मिलिंद नार्वेकरच्या घरी देवेंद्र फडणवीस गेले त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही का? आजही मिलिंद नार्वेकरच्या घरी अनेक नेते जाणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे असलेली गुपित मिलिंद नार्वेकर आम्हाला देतो असं समजायचं का? अरे कोण देवाच्या धर्माच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक या देशामध्ये आहेत. हेच या देशाचं दुर्दैव आहे. हो गया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.